मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सकल मराठा समाज आक्रमक झालाय। त्यांनी आज लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केलंय। वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। लातूर अंबेजोगाई महामार्गावरून याचा आढावा घेण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने अंबेजोगाई लातूर हे महामार्ग अडवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी यांनी केलेली आहे आणि धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा ही सुद्धा त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे? या गटाचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड याच्यावरती 302 चा गुन्हा दाखल आणखीन प्रशासनाने केलेला नाही। या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपीपैकी एक आरोपी अद्याप फरार आहे। सरकार या विषयाला किती गंभीरपणाने घेते यावरून लक्षात येत आहे। या गुन्ह्याचा तपास होत नाही, न्यायालयीन निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुंडे बंधू आणि भावानी दोघांनी या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि हे राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही या दोघांचा राजीनामा घ्यावा। हे आंदोलन 4 वाजेपर्यंत चालू राहणार आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी यांची मागणी आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।